बिना खर्चिक रोज एक गोळी खावा आणि सर्दी खोकला नक्कीच कमी करा. व्हिडिओ जरा पण आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करा. सुरुवातीला 250 ग्रॅम आलं 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत घालायचं. स्वच्छ धुवून त्याचे सालीसकट काप करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मिक्सरमधून बारीक करून झाल्यावर दालचिनी, तुळशीचं पान, काळं मीठ, 2 मिरे, 2 वाटी गूळ, 2 चमचे पाणी घालून पेस्ट करायची. पेस्ट करून घेतल्यावर गॅस चालू करायचा. मध्यम गॅसवर एक पॅन ठेवायचं. पॅनमध्ये 1 चमचा तूप ओतून त्यामध्ये आल्याची पेस्ट ओतायची. पॅनमध्ये मिश्रणाला ओतल्यानंतर त्याला 7 ते 8 मिनिटं हलवत राहायचं. आल्यामध्ये पाणी असल्यामुळे उडते, त्यामुळे त्यावर झाकण ठेवायचं. झाकण काढून चेक करायचं तर आपलं थोडाफार प्रमाणात गोळा बनतो असं वाटतोय, म्हणून त्याला चेक करण्यासाठी प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यातील मिश्रण जरा टाकायचं. जर गोळा बनला असेल तर आपले हे मिश्रण तयार झाले असे समजायचे. त्यातच मिश्रणात मग नंतर 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि त्याला हलवायचं. नंतर एका प्लेटला नाहीतर ताटाला थोडे तूप पुसायचे आणि आपले हे मिश्रण गार होण्यासाठी त्या ताटावर ओतायचं. अशा प्रकारे मिश्रण थंड होण्याकरता ताटावर पसरून घ्यायचं. किमान 1 तास थंड होण्याकरता लागतो. थंड झाल्यानंतर त्याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे. लहान लहान गोळे करून पिठी साखरेच्या पिठात अशा प्रकारे घोळवायचे, जेणेकरून 2 ते 3 महिने डब्यात स्टोअर करून ठेवता येऊ शकते. हिवाळ्यात स्पेशल आले पाकवडी करणार ना घरी